मराठवाड्यामधल्या महापालिकांमध्ये सुद्धा आज मतमोजणी होतीये आणि छत्रपती संभाजीनगरमधला आढावा आपण काही वेळापूर्वी घेतला होता। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत होते, त्यांनी या संदर्भातली माहिती दिलेली होती। पुन्हा एकदा ते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अपडेट जाणून घेऊया। सचिन, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातल्या ज्या इतर पालिका आहेत त्या पालिकांसाठी आज मतमोजणी होतीये। खास करून छत्रपती संभाजीनगरमध्ये कशा पद्धतीचं नियोजन आहे मतमोजणीचं, सकाळी तुम्ही याबद्दलची माहिती दिलेली होतीच, पण ज्या अनुषंगाने हे नियोजन होणं अपेक्षित होतं ते नियोजन झालंय का? बॅरिकेडिंग वगैरेची व्हिज्युअल्स तुम्ही काही वेळापूर्वी पाठवलेली होती, सध्याची नेमकी काय स्थिती आहे, काय तिथलं वातावरण आहे, हे सचिन तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे। काय अपडेट आहे आपल्याकडे? अजिंक्य सर, छत्रपती संभाजीनगर या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जास्त गाजलेला आहे। मात्र सर्वाधिक एक महत्त्वाचा प्रश्न हा देखील उपस्थित होतो, कोणाच्या किती जागा येणार, जो प्रश्न कायम आहे। म्हणजे भाजपच्या किती, दोन्ही शिवसेनेचे किती, दोन्ही राष्ट्रवादीचे किती, काँग्रेसच्या किती, वंचित बहुजन आघाडीच्या किती, MIM पक्षाचे किती, हा जो प्रश्न आहे हा अनुत्तरित आहे। मात्र या प्रश्नाची उत्तरे जी आहेत ती 10 वाजेच्या नंतर मिळायला सुरुवात होणार आहे। म्हणजेच 10 वाजेच्या नंतर 11 वाजता, 12 वाजता, 1 वाजेपर्यंत संपूर्ण चित्र जे आहे ते स्पष्ट होऊ शकतं। छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्ण मतमोजणीची तयारी करण्यात आलेली आहे। आपण जर माझ्या मागे पाहिलं, या ठिकाणी टपाली मतदान असेल किंवा मशीन्सच्या माध्यमातून जी मोजणी असेल ती केली जाणार आहे। आणि एक पाहिलं गेलं तर या ठिकाणी उमेदवारांची नावं असतील किंवा त्यासोबतच अधिकाऱ्यांची नावं असतील, त्या माध्यमातून कुठेतरी तात्काळ निकाल लागेल आणि सर्वांपर्यंत हा निकाल अचूकपणे पोहोचेल, यासाठी विशेष प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी विभागाने देखील केलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक दिवसांपासून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काही वातावरण पेटलेलं होतं, जी काही चर्चा पाहायला मिळालेली होती, जो काही संपूर्ण प्रकार आपण पाहिलेला होता, तर हे जेव्हा समोर आलं तर तेव्हा हे स्पष्ट झालं की या निवडणुकीला धरून सर्वजण जे होते ते आग्रही होते, उत्साही होते आणि त्यासोबतच प्रतिष्ठेची ही निवडणूक होती। आणि ही प्रतिष्ठेची निवडणूक बनलेली असताना, अनेक वर्षाच्या नंतर ही निवडणूक आलेली असताना प्रत्येकाला इच्छा होती की हे पद आम्हाला मिळावं किंवा आम्ही त्या पदाच्या हक्कासाठी जो आहे तो आम्ही लढतोय। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये जे चित्र होते स्पष्ट झालेलं नव्हतं, उमेदवारीवरून देखील वाद निर्माण झालेला होता। मात्र अखेर आता मतमोजणी जी आहे ती निवडणुकीनंतर मतमोजणीचा आता अंतिम टप्पा जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे। म्हणजेच 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल। कुणाचं पारडं जड भरतं, कोणाच्या जास्त जागा येतात, कोण विजयी ठरतं, याचं उत्तर जे आहे ते 11 वाजेपर्यंत मिळायला सुरुवात होऊ शकते। छत्रपती संभाजीनगरच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे, तर राज्यभरामध्ये छत्रपती संभाजीनगर पहिल्या दिवसापासूनच गाजतंय, उमेदवारी वाटपाच्या आधीपासूनच गाजतंय। त्यामुळे आता 11 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होऊ शकतं। अजिंक्य सर। सचिन, आणि छत्रपती संभाजीनगर असेल किंवा इतर मराठवाड्यातल्या ज्या पालिका आहेत त्या पालिकांच्या मतमोजणी संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं आपण आज दिवसभर जाणून घेणारच आहोत। अंदाजे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।